घराच्या गॅलरीमधून बाहेर बघितलं तर खाली गार्डनमध्ये बर्फाची चादर पडलेली. असं वाटावं पुण्यात नाही शिमल्यात आलोय. पुणेकरांनो, हरकून जाऊ नका. सगळ्यांना माहितीये या गारा होत्या. पुण्यात 31 मार्चला अशी गारपीट झाली आणि 2 एप्रिलला सुद्धा पुण्यात जोरदार पाऊस पडला. पुणेकरांनी पावसाचे फोटो व्हिडिओ काढायला बाहेर मोबाईल काढले, पण भर दुपारी पुण्यात अंधार पडला होता. पाऊण ते 1 तास जोरदार पाऊस पडला. ठिकठिकाणी पाणी साचलं, रस्त्यांना नाल्याचं रूप आलं. अवकाळी पावसानं एक बळीही घेतला. फक्त पुण्यातच नाही तर राज्यभरात हीच परिस्थिती 2 एप्रिलला पाहायला मिळाली. जालना, अहिल्यानगर, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पण ऐन उन्हाळ्यात तापमानानं पिकअप घेतलेला असताना राज्यभरात एवढा पाऊस का पडतोय? राज्यात गेल्या 4 दिवसात कुठं कुठं आणि किती पाऊस पडलाय? आणि पुढच्या 4 दिवसात राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो? हवामान खात्याचा अंदाज काय आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. राज्यात गेल्या काही दिवसात तापमानाची परिस्थिती पार बदलून गेली. 29 मार्च पासून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून पाऊस पडायला सुरुवात झाली. 29 मार्चला बुलढाण्याच्या चिखली आणि देऊळगाव राजा या परिसरात वादळी वारा आणि साधारण स्वरूपाचा पाऊस पडला. तर नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सटाणा भागात हलक्या हलक्या सरी पडल्या. मग 30 मार्चला राज्यभरात पावसाचा जोर अचानक वाढला आणि पुण्यात बाणेर, पाषाण आणि हिंजवडी परिसरात गारांचा पाऊस पडला. तर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, मुक्ताईनगर आणि रावेर या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळं केळींच्या बागांचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या निफाड, जळगाव फाटा, करंजगाव, कोठुरे इथंही गारपीट झाली. 31 मार्चला पावसानं राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यातल्या शेतीचं नुकसान केलं. चाळीसगाव, मालेगाव, बागलान, वैजापूर, गंगापूर, जालना, बदनापूर या भागात जोरदार पाऊस पडला. 1 एप्रिलला कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, पुणे, नाशिक, वर्धा, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि गारपीट झाल्यानं पिकांचं नुकसान झालंय. तर 2 एप्रिलला पुणे, नंदुरबार, रायगड, वर्धा, धाराशिव, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, वाशिम, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच वादळी वारा वाहू लागला. पण दुपारनंतर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये टोमॅटो आणि आंब्यांच्या बागांचं मोठं नुकसान झालं. वाशिमच्या लोणीमध्ये अवकाळी पावसानं बिजवानी कांद्याचं नुकसान झालं. पण एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा वाढणं अपेक्षित असताना राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट का होत आहे? तर हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतामध्ये 2 वेस्टर्न डिस्टर्बन्स एकाच वेळी सक्रिय झालेत. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून येणारं थंड वारं आणि अरबी समुद्राकडून येणारं बाष्पयुक्त वारं मध्य भारतात एकत्र आलं. त्यामुळं पावसाळी ढग तयार होऊन राज्यभर जोरदार पाऊस पडला. आता महत्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या 4 दिवसात राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलाय? तर IMDनं 3 एप्रिलला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि पुणे नाशिकचा घाटमाता इथं येलो अलर्ट देण्यात आलाय. तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर 4 एप्रिलला कुठल्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट नसला तरी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये थोडा पाऊस पडू शकतो, पण हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. IMDच्या अंदाजानुसार 5 एप्रिल पर्यंत राज्यातले अवकाळी पावसाचे ढग बऱ्यापैकी निघून जातील. पण परभणी, हिंगोली, नांदेड, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही भागात रिमझिम पाऊस पडू शकतो, कारण या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला हे अवकाळी पावसाचे ढग परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हा सोडून यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याकडे वळतील, कारण तेव्हा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आता हा झाला हवामान विभागाचा अंदाज. पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या अभ्यासकांचा काय अंदाज आहे ते पाहूयात. तर पंजाबराव डक यांनी आपल्या अंदाजात म्हटलंय 3 आणि 4 एप्रिल हे 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. डक यांच्या मते नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई
जळगाव, बुलढाणा, अमरावती, लातूर, बीड, धाराशिव, जालना, अकोला, अहिल्यानगर यामध्ये 3 ते 4 तारखेदरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. यावेळी विजा कोसळण्याचं प्रमाण जास्त असल्यानं शेतकऱ्यांनी झाडाखाली बसणं टाळावं असा सल्ला त्यांनी दिलाय. तर सातारा, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गारपिटीनं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी कांदा सुरक्षित जागी ठेवावा असंही डक यांनी सांगितलंय. तर मराठवाड्याच्या परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यात आणि विदर्भाच्या अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारा पडतील. तर पुढे 5 तारखेला नागपूर, वर्धा आणि भंडाऱ्यात पाऊस पडणार असून तो पलीकडे सरकत सरकत राज्यातून निघून जाईल असा पंजाबराव डक यांचा अंदाज आहे. त्यामुळं पुढच्या 4 दिवसात राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अवकाळी पावसामुळे तापमानाचा जोर वाढणार नसला तरी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातही गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं पावसाचा धोका कायम आहे. तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.